6 दिवसांनंतर नागपूरमधली संचारबंदी आता हटवण्यात आली आहे। गेल्या सोमवारी नागपूर शहरामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती। ती आता उठवण्यात आली आहे। संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिंसाचारग्रस्त भागामध्ये रूट मार्चही काढला आहे। अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क, शिवाजी चौक, गांधी गेट, महाल मार्केट, हंसापुरी, मोमिनपुरा या भागातून रूट मार्च काढण्यात आला। संचारबंदी हटवल्यानंतर या परिसरातली दुकानं उघडायलाही सुरुवात झाली आहे। हिंसाचारामुळे नागपुरात निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे। जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यामुळे नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे। संचारबंदी आज तारीख 23 मार्च 2025 3 बजे से दोपहर के 3 बजे से हमने हटा दी गई है। सभी पुलिस स्टेशन से पूरे नागपुर शहर से संचारबंदी हटा दी गई है। हम आशा करते हैं कि लोगों को इससे सहूलियत होगी और लोग किसी भी अफवाह पे विश्वास ना रखकर शांति बनाए रखेंगे, कायदा सुव्यवस्था का ध्यान में रखेंगे और कुछ भी गड़बड़ नहीं होगी ऐसी हम आशा करते हैं। सभी लोगों से आह्वान करते हैं। आता सध्या तरी शांत आहे वातावरण। अगोदरचा माहोल एकदम गरम होता खूप आणि नेमकं त्या दिवशी माझं दुकान बंद होतं ज्या दिवशी हे सर्व प्रकरण घडलं। अच्छा, किती नुकसान झालं 6 दिवसामध्ये? 6 दिवसामध्ये तर भरपूर नुकसान झालं। एक तर सीझन चालू आहे, ईदचं सीझन आहे, लग्नाचं सीझन आहे। वरून माझ्याकडे काम करणारे ते बिचारे घरी बसले आहेत। सगळ्यात आवडणारी गोष्ट, सगळ्यात समाधानकारक गोष्ट आहे की नागपूर 6 दिवसापासून जे आपल्या नागपूरमध्ये कर्फ्यूची स्थिती उत्पन्न झालेली होती ते आता उठवली गेलेली आहे आणि आपले नागपूरकर आता रस्त्यामध्ये येऊन खरेदी करू शकतात, आपले सर्व कामे करू शकतात। याच्या मनामध्ये आनंद आहे, समाधान आहे। अब बेचारे क्या करेंगे कमाने खाने वाले। आप लोग की तकलीफ हुई? हम तो रायपुर के भाई, आज देख रहे हैं नागपुर में आने के बाद हमको ये सब पता चल रहा है कि कर्फ्यू लग गया है करके लोग कमाने खाने वाले कैसे रह रहे होंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।